कोणतं? चंद्रपूर. चंद्रपूर. हे चंद्रपूरहून झाले ना. तुम्ही केलं काय पद्धतीने? नाही ना, पहिली वेळ पहिली वेळ. व्हिडिओ पाहून फक्त. पहिले आपले शेतकरीच्या ते जात कोणती आहे ते सांगा लोकांना, शेतकऱ्यांना काही नाही. आता हे जात जे आहे समजा, हे तर मी म्हटलं तुम्हाला सगळ्यात बोगस जात आहे. आता जसं की या शेतात 3 व्हरायटी आहेत, खाली 2 दुसरे वेगळे आहेत, आणि हा प्लॉट कोरडवा प्लॉट आहे. आपला ओलिता प्लॉट मध्ये 5-6 वेगळ्या व्हरायटी आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय, हे जी व्हरायटी आहे 3,500-4,000 आपण घेतो मार्केटमधून, याच्या बाजूला 850 रुपयात घेतलेली व्हरायटी आहे. तुम्ही आज इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 4,000-3,500 रुपयात जे आपण जात घेतो ती जात चांगली आहे का 850 रुपयात. म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य आहे, आपण लोकच काय करतो, या व्हरायटीला ब्रँड करून ठेवतो. मग मार्केटमध्ये मिळालं नाही की मग कंपनीचा फायदा, किंवा मग दुकानदार जी व्हरायटी त्यांना स्वस्तात भेटते मग 3 लाख 4 लाख 5,000ला विकते समजा. आता ही व्हरायटी 25% तर लोकांच्या शेतामध्ये असेल ना, मग सगळ्याचा कापूस असा राहते का? हा, तर महत्वाचं आहे की तुमच्या शेतामध्ये, आता बघा इथं या, आता हे मुख्य फळफांदी आहे, याला जर आपण उचलतो म्हणलं समजा, तर यालाच किती जवळपास 70-80-100 बोंड आज आहेत. हे कंटिन्यू सिरीज आहे की नाही, हे तुमची जी सिरीज आहे हे, आणि हे जो फळफांदे आहे ना, हे काय व्हरायटीचं हे नाही समजा, कॅरेक्टर नाही की जसं की तुम्ही खत जास्त लांब टाकले, म्हणजे जास्त खत टाकले, टॉनिक ले टाकलं तर हे अंतर काय होते, लांब होते. अशी कोणती व्हरायटी नाही की डायरेक्ट त्याचं अंतर कमी येईल किंवा हे अशा जवळजवळ फांद्या येतील. तर हे नियोजन आहे. शेतकऱ्यांना सांगलं आपण की ते ओरडून बुवा व्हरायटीचा तुम्ही विषय सोडून द्या. पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा कॉल केला की राहते किंवा तुम्ही व्हरायटी कोणती घेतली, असं काय केलं. आता एकच फळफांदी आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, या व्हरायटीचं बोंड बारीक आहे, आणि हे जर बोंड आणखीन जर मोठं असतं ते उत्पादन आपलं 1.5 पट वाढलं असतं. ज्या ठिकाणी 20 क्विंटल वाढलं त्या ठिकाणी 3, 4, 5 क्विंटल वाढलं असतं. महत्वाचं आपल्या शेतामध्ये आपण जे काही व्हरायटी घेतो की नाही, ते व्हरायटी घेऊन चांगली कोणती व्हरायटी आहे, ज्या ठिकाणी बोंडही भरपूर आहे, तर बोंडाचं वजन पण खूप आहे, तर अशा प्रकारची व्हरायटी आपल्याला सिलेक्ट करायची. आणि नियोजन अमृत पॅटर्नचं जर केलं तर पहिली फळफांदीपासून शेवटच्या फळफांदीपर्यंत, आता बघू शकता इथे एल आकार केला आपण. एल आकार केल्यामुळे काय झालं, येथून इकडे जाता इकडे 100-150 बोंड लागतील. हे शेतकऱ्यांना खरं वाटत नाही. तुम्ही 2 महिन्याला इथं जे काय आपण म्हणतो की नाही, आज रोजी काय सगळ्या लोकांचे प्लॉट संपायले समजा. आज या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न केलं ना, त्याचा पहिलाच वेचा समजा, पारंपरिक मध्ये जे पहिले उत्पादन घ्यायचे की नाही, जसं की अनेक शेतकरी आता 7-8 क्विंटल, आतापर्यंत काही कालपूर्वी शेतकरी आले त्यांनी 15 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन त्याचं निघालं. या पद्धतीनं अजून भरपूर सारं बाकी आहे. तर या पहिल्या वर्षी तुम्ही एकरी 20 क्विंटल जरी गेले, आज जनरली उत्पादन किती आहे तुमच्यावाला? 10 क्विंटल, 5 क्विंटल आहे ना. तुम्ही केलं ना या पद्धतीने? तुम्हाला अनुभव काय आहे यावर्षीचा? म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा भरपूर माल आहे. हा, तर खर्च कमी आहे. टॉनिक नाही, स्टिम्युलंट नाही, मॅक्रोन्टस नाही, वरखत नाही. आणि मी तुम्हाला कोणतं प्रोडक्ट विकलं का? नाही. म्हणजे फक्त तुम्ही माहिती घेतली तुम्ही, आणि केव्हा पण फोन केला तुम्ही, केव्हा पण उचलला. आणि तुम्हाला सुरुवातीला विरोध झाला असेल ना? विरोध तर भरपूर, मजा घेत आमची की हा फाटामध्ये काय करते, हसायचे पहिले लोक. आज पाहते तुमच्या शेतात, तरी तुमच्या व्हरायटीचं नियोजन आता या पद्धतीमध्ये चुकलं तरी तुम्ही यावर्षी 20 क्विंटल जर असाल एकरी, जाऊ शकतो. कमी खर्चामध्ये 12 बी झाला, 15 झाला, या खर्चामध्ये आम्ही खुश आहे. नाही, 12-15 पेक्षा लई होते. सोबत चल यूज करा, तिथून घ्या.